नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये शिकणार आहोत आपण कर्मचाऱ्यांप्रतीच्या जबाबदाऱ्या, रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स एम्प्लॉईज। याच्या आधीच्या तासिकेमध्ये आपण ग्राहकांप्रतीच्या जबाबदाऱ्या शिकलेल्या आहोत। आता आपण शिकूया कर्मचाऱ्यांप्रतीच्या जबाबदाऱ्या। कर्मचारी किंवा श्रमिक हा व्यवसायाचा कणा असतो आहे। व्यवसायाच्या उत्पादनाचे कार्य तसेच विविध जबाबदाऱ्या कारभार सुरळीतपणे चालविण्याकरिता कर्मचारी वर्गांची व्यवसायाला नितांत आवश्यकता असते आहे। कर्मचारी किंवा श्रमिक हा त्या व्यवसाय संस्थेचा कणा असतो। व्यवसायाच्या उत्पन्नाचे कार्य तसेच ज्या काही व्यवसायासंदर्भात जबाबदाऱ्या आहेत, कारभार आहे, तो कारभार सुरळीतपणे चालविण्याकरिता कर्मचारी वर्गाची व्यवसायाला अत्यंत जास्त आवश्यकता असते। कारण कर्मचाऱ्यांशिवाय किंवा श्रमिकाशिवाय तो व्यवसाय चालूच शकत नाही। म्हणून व्यवसायाला कर्मचाऱ्यांची किंवा श्रमिकांची खूप जास्त आवश्यकता असते। श्रमिक म्हणजेच कर्मचारी वर्गाच्या कार्यावरच म्हणजेच श्रमिक किंवा कर्मचारी वर्गाच्या कार्यावरच व्यवसायाचे यश प्रामुख्याने आधारलेले असते। श्रमिक वर्गाच्या योग्य सहकार्याशिवाय व्यवसायाची प्रक्रिया पूर्णच करता येत नाही। त्यामुळे श्रमिकांना पूर्णपणे समाधानी करणे, त्यांच्या गरजा पूर्ण करणे फार महत्त्वाचे असते। श्रमिक वर्ग हे व्यवसायाच्या रक्ताप्रमाणे कार्य करीत असतात। त्यामुळे कर्मचाऱ्यांप्रतीच्या व्यवसायाच्या जबाबदाऱ्या आपल्याला पुढे पाहता येईल। मुद्देनी आहे। आपण सविस्तरपणे माहिती बघत आहोत कर्मचाऱ्यांप्रतीच्या जबाबदाऱ्या। जर व्यावसायिकाने कर्मचाऱ्याला किंवा श्रमिकाला समाधान केले नाही, त्यांच्या अडीअडचणी दूर केल्या नाही, तर व्यवसायाला मात्र माघार घ्यावी लागेल आणि तो व्यवसाय दीर्घकाळापर्यंत टिकून राहणार नाही। कारण कर्मचारी आणि श्रमिक हा त्या व्यवसायाचा कणा असतो आहे। श्रमिकाशिवाय किंवा कर्मचाऱ्याशिवाय व्यवसायाचे यशच निर्माण करता येत नाही किंवा व्यवसायाचे यश म्हणजेच कर्मचारी आणि श्रमिक यांचे समाधान करणे, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे। आपण कर्मचाऱ्यांप्रतीच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण मुद्देनिहाय बघूया। पहिली जबाबदारी आहे योग्य वेतन देणे। पहिली जबाबदारी आहे की योग्य वेतन देणे। व्यवसायाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रमाच्या योग्यतेनुसार वेतन द्यावे, तसेच वेतन हे वेळेत व निश्चित स्वरूपात पुरविण्यात यावे। कर्मचारी वर्ग व्यवसायात श्रमाच्या मोबदल्यामुळेच कार्य करीत असतात। त्यामुळे त्यांना योग्य त्यावेळी वेतन देऊन त्यांना समाधानी करावे, हे कर्मचाऱ्यांची पिळवणूक करू नये। पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योग्य वेतन देणे। जे काही व्यवसाय संस्थेत काम करणारे कर्मचारी आहेत किंवा कामगार आहेत, ह्या त्यांच्या श्रमाच्या योग्यतेनुसार त्या व्यावसायिकांनी त्यांना वेतन द्यावे। तर नुसतं वेतनच न देता त्यांना ते वेळेच्या आत वेतन देणे खूप आवश्यक आहे। कारण कोणताही श्रमिक किंवा कामगार हा त्या व्यवसायावर अवलंबून असतो। कारण आपल्या महिन्याचे 30ही दिवस तो त्या व्यवसायावर अवलंबून असतो, त्या व्यवसायात काम करत असतो आहे। म्हणून ज्या श्रमिकाला किंवा ज्या कर्मचाऱ्याला जास्त कमी प्रमाणात श्रमाच्या योग्यतेनुसार त्यांना वेतन देणे खूप आवश्यक आहे। कर्मचारी वर्ग व्यवसायात श्रमाच्या मोबदल्यामुळेच कार्य करीत असतात। कारण त्यांना खूप मोठा विश्वास असतो आहे की आपण या व्यवसायात काम करत आहोत, तर आपल्याला या व्यवसायात आपल्या श्रमाचा मोबदला मिळेल, असं त्याच उद्देशाने कार्य करीत असतात। त्यामुळे त्यांना योग्य त्यावेळी वेतन देऊन त्यांना समाधानी करावे। कोणत्याही कर्मचाऱ्याची व्यावसायिक संस्थेने किंवा कोणत्याही संस्थेने पिळवणूक करू नये। याचा दुष्परिणाम होतोच। कारण जोपर्यंत व्यावसायिक किंवा व्यावसायिक संस्था कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना समाधानी करणार नाही, तोपर्यंत त्या व्यवसायाच्या उत्पन्नात वाढ होत नाही, व्यवसायाचा विकास होऊ शकत नाही। नंतर आहे रोजगार सुरक्षा देणे। रोजगार सुरक्षा देणे
कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजगाराची किंवा नोकरीची सुरक्षा प्रदान करणे व्यवसायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरते. कर्मचाऱ्यांना रोजगाराची पूर्ण हमी किंवा सुरक्षा दिल्यास कर्मचारी वर्ग निर्भरतेने कामात लक्ष देत असतात आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या गतिशीलतेने पूर्ण करण्यास कार्यशील असतात. रोजगार सुरक्षा देणे. जर एखाद्या व्यवसायात जे काही काम करणारे कर्मचारी आहेत, श्रमिक आहेत आणि व्यावसायिकांनी त्यांच्या सुरक्षासंबंधी जर प्रश्न सोडविला तर श्रमिक किंवा कामगार तेवढ्याच कार्यक्षमतेने तेवढ्याच निर्भरतेने काम करून व्यावसायिकांच्या उत्पन्नात वाढ करू शकतो आहे. जोपर्यंत आपण त्यांना सुरक्षा देणार नाही, त्यांना जर एखाद्या कारखान्यात एखाद्या व्यवसायात जर अपघात झाला तर त्यांना जीवन विमा किंवा जर त्यांचा काही हात पाय वगैरे काही इजा झाली, काही जोखीम जखमा झाल्या किंवा कोणत्याही कारणास्तव त्या व्यवसायात त्यांना जीवितहानी झाली तर त्याची व्यवस्था त्या व्यावसायिकाने खूप करणे म्हणजे व्यावसायिकाने ती व्यवस्था करणे खूप आवश्यक आहे. तरच तो कर्मचारी किंवा कामगार अधिक कार्यक्षमतेने काम करू शकेल. नंतर आहे कार्यक्षमता वाढविणे. कर्मचाऱ्यांना योग्य त्या वेळी उचित व वारंवार मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देऊन कामाच्या शैली कौशल्यात प्राप्त करून देण्यास आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याकरिता व्यावसायिक संस्थेने अग्रेसर राहणे खूप आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना योग्य त्या वेळी उचित आणि वारंवार मार्गदर्शन करणे, योग्य प्रशिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहे. जर त्यांना योग्य प्रशिक्षण, योग्य मार्गदर्शन केला तर त्यांच्या कार्यशैलीत वाढ घडून येईल, त्यांच्या कार्यशैलीचा विकास होईल आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन व्यावसायिकांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल आणि तो व्यवसाय हा दीर्घकाळापर्यंत टिकून राहील. नंतर आहे कर्मचाऱ्यांचे अज्ञान दूर करणे. कर्मचाऱ्यांचे अज्ञान दूर करणे. व्यावसायिक दायित्वांच्या तत्वानुसार प्रत्येक व्यावसायिक संस्थेने कर्मचाऱ्यांचे अज्ञान दूर करण्याकरिता त्यांना शिक्षण व प्रशिक्षण देऊन कर्मचाऱ्यांचे आंतरिक आणि सुप्त गुणांना वाव देण्याकरिता प्रयत्न करायला पाहिजे. ज्या काही किंवा कोणत्याही व्यवसायात जे काही काम करणारे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, श्रमिक आहेत, ते जर अज्ञानी असतील किंवा अशिक्षित असतील तर त्यांना योग्य शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन त्यांच्या आंतरिक गुणांची वाढ करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हे खूप आवश्यक आहे. अशी व्यवस्था त्या व्यावसायिकांनी करणे खूप आवश्यक आहे. आणि जर कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकारच्या समस्या दूर करण्यात येतील तर व्यावसायिक किंवा व्यावसायिक संस्था ह्या कार्यकुशल होऊन म्हणजेच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढवून त्यांच्या उत्पन्नातसुद्धा वाढ होईल. आणि म्हणून व्यावसायिक संस्थांनी हे काम करणेसुद्धा खूप आवश्यक आहे की जे काही कर्मचारी अज्ञान आहेत, अशिक्षित आहेत तर त्यांना योग्य शिक्षण देऊन, प्रशिक्षण देऊन त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे हे खूप महत्त्वाचे आहे. आणि जर त्यांच्या कार्यकुशलतेत वाढ झाली तर व्यवसायाच्या उत्पन्नातसुद्धा वाढ होईल. कर्मचारी वर्ग हा कौशल्यपूर्ण, चतुर आणि हुशार असल्यास व्यवसायाची वेगाने यश प्राप्ती होते आणि त्याचबरोबर कर्मचारी वर्गसुद्धा समाधानी आणि आनंदी राहतो आहे. जर आपण म्हणजेच व्यवसाय त्यांच्या कार्यकुशलतेत वाढ केली तर कर्मचारी हा अत्यंत आनंदी राहून किंवा अत्यंत आनंदी आणि समाधानी होऊन तो त्या व्यवसायात काम करण्यास तयार होईल आणि तो जास्तीत जास्त काम करण्यास तयार होईल. जर तो कर्मचारी किंवा कामगार जास्तीत जास्त वेळ काम करत असेल तर व्यावसायिकाच्या उत्पन्नातसुद्धा वाढ होईल आणि तो कर्मचारी किंवा श्रमिक हा आनंदी आणि समाधानीसुद्धा राहील. आणि म्हणून व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांचे अज्ञान दूर करणे खूप आवश्यक आहे. नंतर आहे सोयी सवलतीची उपलब्धता. कर्मचारी किंवा श्रमिक वर्ग व्यवसायाचा व आधार महत्त्वाचा कणा असतो आहे. कर्मचारी किंवा श्रमिक जो कर्मचारी वर्ग आहे
किंवा श्रमिक वर्ग आहे हा व्यवसायाच्या उत्पन्नाचा एक महत्त्वाचा आधार असतो आहे, कणा असतो आहे, त्या व्यवसायाचा सुद्धा कणा असतो आहे. त्यांच्या कुशल प्रयत्नांवर तसेच कार्यांवर व्यवसायाचे यश अवलंबून असते. जर एखादा कर्मचारी किंवा कामगार अधिक कुशलतेने काम करत असेल तर त्याच्या कार्यावरच व्यवसायाचा यश अवलंबून असतो. त्यामुळे व्यवसायाच्या दायित्वानुसार त्यांना विविध सोयी सवलती पुरविणे आणि समाधानी करणे हे व्यावसायिकांचे आदी कर्तव्य आहे आणि हे खूप महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांना वाहतुकीची सोय करून देण्यात यावी. त्यांच्या आधारावर कर्मचाऱ्यांना वाहतुकीत किंवा येण्या जाण्याकरिता त्रास होणार नाही. तसेच वैद्यकीय सुविधा, कर्जाची सुविधा व इतर अनेक सोयीसुविधांची उपलब्धता व्यवसायाने कर्मचारी वर्गांकरिता उपलब्ध करून देणे खूप आवश्यक आहे. जर एखाद्या व्यवसायात जे काही कर्मचारी आहेत, श्रमिक आहेत, कामगार आहेत, हे काम करत आहेत अगदी कुशलतेने आणि कार्य उपलब्ध करून देणे खूप आवश्यक आहे. तसेच त्यांच्या वाहतुकीच्या सेवाबरोबरच वैद्यकीय सुविधा, कर्जांची सुविधा आणि इतर ज्या काही सुविधा आहेत या सुविधांची उपलब्धता त्या व्यावसायिकाने त्या कर्मचारी वर्गाला उपलब्ध करून देणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून कर्मचारी वर्ग आनंदी जीवन जगण्याकरिता त्याचा लाभ घेऊन समाधानी होईल. नंतर आहे उत्तम कार्यशाळा. उत्तम कार्यशाळा कर्मचाऱ्यांचे काम करण्याची कार्यशाळा उत्तम व सुरक्षित असावी, जेथे श्रमिक वर्ग काम करतेवेळी भयमुक्त आणि आनंदाने कार्य पूर्ण करतील. त्याचप्रमाणे त्यांचा कामाचे तास आणि वेळ याचे सुद्धा निश्चितीकरण करावे की ज्याचा त्रास कर्मचाऱ्यांना होऊ नये. व्यावसायिकाला उत्तम कार्यशाळेची व्यवस्था ही करणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून जे काही श्रमिक आहेत, जे काही कामगार आहेत, जे काही कर्मचारी आहेत, हे ज्या ठिकाणी काम करत आहेत तिथं भयमुक्त वातावरण असायला नको. ते भयमुक्त वातावरण असायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी काम करत आहेत ते आनंदीमय वातावरण असायला पाहिजे, जेणेकरून कर्मचारी किंवा श्रमिक हा आनंदाने कार्य करू शकेल. त्याचप्रमाणे त्याच्या कामाचे तास आणि त्याच्या कामाची वेळ याचे सुद्धा निश्चितीकरण करावे, जेणेकरून त्यांना म्हणजेच कर्मचाऱ्यांना त्रास होता कामा नये. कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत आवश्यक गरजांची पूर्तता करण्यात यावी, ज्यात पाण्याची सुविधा, हवेचे क्षेत्र, स्वच्छालय म्हणजेच मूत्रिघर आणि इतर सुरक्षात्मक यंत्र जसे की करावे. जर आपण कर्मचाऱ्यांना किंवा श्रमिकांना आनंदी किंवा समाधानी ठेवणार नाही तोपर्यंत त्या व्यवसायाचा विकास होणार नाही, व्यवसायाच्या उत्पन्नात वाढ होणार नाही. आणि म्हणून एखाद्या व्यवसायात जर कर्मचारी किंवा कामगार काम करत आहे तर अशा ठिकाणचा वातावरण हा भयमुक्त असायला पाहिजे, आनंदीमय असायला पाहिजे, जेणेकरून ते कर्मचारी आनंदाने आपले काम पूर्ण करू शकतील. तसेच त्यांच्या कामाची वेळ, त्यांच्या कामाचे तास याचे सुद्धा निश्चितीकरण करणे खूप आवश्यक आहे, म्हणजेच जेणेकरून कर्मचाऱ्यांना त्रास होता कामा नये. कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत आवश्यक गरजांची पूर्तता असणे खूप आवश्यक आहे, जसे की पिण्याच्या पाण्याची सुविधा, हवेचे क्षेत्र, स्वच्छालय आणि इतर सुरक्षात्मक यंत्र म्हणजेच फायर वगैरे इतर सुरक्षात्मक सुविधांची पूर्तता करणे त्या व्यावसायिकाला खूप गरजेचे आहे व त्याकडे व्यावसायिकाने पुरेपूर लक्ष देणे आवश्यक आहे. नंतर आहे शिक्षण व प्रशिक्षण. शिक्षण व प्रशिक्षण कर्मचारी वर्गाला त्यांच्या कार्याच्या तसेच इतर महत्त्वाच्या घटकाबद्दल शिक्षण व प्रशिक्षण देणे फार महत्त्वाचे असते, ज्यांच्या आधारावर कर्मचारी वर्ग कुशलतेने कार्य करण्याकरिता हुशार होईल. कर्मचारी वर्गाला त्यांच्या कार्याच्या तसेच त्यांच्या महत्त्वाच्या घटकाबद्दल शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जर व्यावसायिक करत असेल तर त्याच्याच आधारावर कर्मचारी वर्ग हा कुशलतेने आणि कार्यक्षमतेने काम करण्यास तयार होतो आणि त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते. त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्या व्यावसायिकाच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होते आहे. नंतर आहे विकासाच्या संधी.
च्या योग्यताप्रमाणे अनुभवाप्रमाणे विकासाच्या प्रगतीच्या संधी निर्माण करून देण्याकरिता व्यावसायिकाने प्रयत्नशील असावेत. जे काही व्यवसायात काम करणारे कर्मचारी आहेत, श्रमिक आहेत, त्यांनी जे काही उच्च शिक्षण घेतलेले असतील, जो काही अनुभव घेतलेला असेल, तर त्यांच्या अनुभवानुसार, त्यांच्या उच्च शिक्षणानुसार, त्यांच्या कार्यकुशलतेनुसार त्यांना प्रगतीची संधी निर्माण करून देणे हे व्यावसायिकांना खूप आवश्यक असते. यासाठी व्यावसायिकाने प्रयत्नशील असावे लागते. तसेच त्यांचा अनुभव आणि कार्यक्षमतेप्रमाणे वेतनवाढ, निवृत्त करण्याची संधी, अधिकार इत्यादी विविध जबाबदाऱ्याची सोपवणूक करून त्यांचा विकास साध्य करावा, हा त्या व्यावसायिकाचे आद्य कर्तव्य असते आहे. नंतर आहे नियमित पगार देणे. नियमित पगार देणे. कर्मचारी वर्ग व्यवसायात नियमितपणे श्रमपुरवठा करीत असते, त्यामुळे त्यांना त्यांच्या केलेल्या श्रमाचे साफल्य म्हणून पगार किंवा वेतन किंवा परिश्रमाचा मोबदला किंवा परिश्रमदान करणे खूप आवश्यक आहे. एखाद्या व्यावसायिक किंवा व्यावसायिक संस्थेत जे काही कर्मचारी आहेत, कामगार आहेत, हे अगदी कार्यकुशलतेने आनंदी होऊन कामं करत असतात, जेणेकरून आपल्याला वेळेच्या आत, वेळेच्या मर्यादेपर्यंत आपल्याला त्या कामाचा मोबदला म्हणजेच वेतन आहे, पगार आहे इत्यादी आपल्याला मिळणे खूप आवश्यक असते. यासाठी त्या व्यावसायिकांनी त्या कर्मचाऱ्यांना, कामगारांना नियमित पगार देणे, नियमित वेतन देणे खूप आवश्यक आहे. जर व्यावसायिकाने कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा कामगाराला जर नियमित पगार दिला नाही, तर त्याचा मात्र नुकसान त्या व्यावसायिकाला किंवा त्या संस्थेला भोगावा लागतो आहे. म्हणून कोणत्याही व्यावसायिकाने किंवा कोणत्याही व्यवसायात काम करणारे कर्मचारी आहेत, श्रमिक आहेत, यांना त्यांचा कामाचा मोबदला म्हणून त्यांना नियमित पगार देणे खूप आवश्यक आहे. जर त्यांनी नियमित पगार किंवा वेतन दिला नाही, तर तो श्रमिक आपल्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी प्रयत्नशील राहीलच आणि काहीतरी तो प्रयत्न करेलच. व्यावसायिक संस्थेने सामाजिक जबाबदारीच्या नीतिमत्तेचाच विचार करून कर्मचारी वर्गांना नियमित पगार देऊन त्यांचे समाधान करायला पाहिजे, ज्याचा सकारात्मक परिणाम हा त्या कर्मचाऱ्यांवर पडेल. नंतर आहे वैद्यकीय तपासणी. व्यवसाय संस्थेने नियमित कार्यस्थळी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी म्हणजेच मेडिकल चेकअप करून घेण्यासंबंधीच्या जबाबदारीचे काळजीपूर्वक पाठपुरावा करणे व्यवसायाच्या यशाकरिता फार महत्त्वाचे असते. म्हणजेच व्यवसायात जे काही काम करणारे कर्मचारी आहेत, तर ज्या ठिकाणी ते काम करत आहेत म्हणजेच कार्यस्थळी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी म्हणजेच मेडिकल चेकअप करून घेण्यासंबंधीची सुविधा त्या व्यावसायिकाने त्या ठिकाणी उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे आहे. आणि हे त्या कर्मचाऱ्यांपुरतीच महत्त्वाचे नाही आहे, तर त्या व्यवसायाच्या यशाकरिता खूप महत्त्वाचे आहे. वैद्यकीय तपासणीमुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित आहे की नाही याची माहिती प्राप्त करता येते व अनपेक्षित धोक्यांना नियंत्रण किंवा त्यापासून बचाव करता येते. वैद्यकीय तपासणीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबद्दलची भीती निघून कामात लक्ष केंद्रित करता येते व कार्यक्षमता वाढविता येते. जर ज्या ठिकाणी कर्मचारी किंवा कामगार काम करत आहेत, तर अशा ठिकाणी जर व्यावसायिकाने किंवा व्यावसायिक संस्थेने वैद्यकीय तपासणी म्हणजेच मेडिकल चेक करून आपल्याला काही धोका तर नाही याची खात्री पटवून घेतो. आणि जर आपल्याला त्या वेळेच्या आत किंवा योग्य वेळी अशी खात्री पटवता आली आणि अशी जर सुविधा असली, तर त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी आणि कामगार कार्य करण्यास आनंदी राहतो आणि आनंदाने काम करून त्यांची कार्यक्षमता वाढवून घेतो आहे. नंतर आहे बक्षीस वितरण व अभिप्रेरण. बक्षीस वितरण व अभिप्रेरण. व्यवसायाचा कणा किंवा उत्पादन प्रक्रियेचा मुख्य अंग म्हणजे कर्मचारी वर्ग. कर्मचारी वर्ग हा सकारात्मक विचारशैलीचा असणे व्यवसायाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असते. कारण जर कोणताही कर्मचारी आनंदाने
आणि आनंदीमय होऊन काम करत असेल आणि जर त्यांना योग्य मोबदला म्हणजेच त्याला पगार वेतन वेळेवर मिळत नसेल तर त्या व्यवसायासंदर्भात त्या कर्मचाऱ्यांची भूमिका ही नकारात्मक राहील आणि कोणताही कर्मचारी किंवा श्रमिक हा त्या संस्थेचा कणा असतो आहे, त्याच्या उत्पन्नाचा हा महत्त्वपूर्ण घटक असतो आहे. म्हणजेच कर्मचारी वर्ग हा सकारात्मक विचारशैलीचा असणे खूप आवश्यक आहे. पण तो कर्मचारी वर्ग हा सकारात्मक विचारशैलीचा केव्हा राहील, जेव्हा व्यावसायिक किंवा व्यावसायिक संस्था त्यांना समाधानी करेल, त्यांच्या समस्याचे वेळेच्या निराकरण करेल, त्यांना वेळेवर पगार वेतन देईल, तेव्हाच तो कर्मचारी वर्ग त्या व्यवसायासंदर्भात सकारात्मक विचार करेल. त्यामुळे व्यवसायाने कर्मचाऱ्यांना नेहमी अभिप्रेरित तसेच उत्तम कार्याप्रती त्यांना बक्षिसे देऊन सत्कार केल्यास त्यांच्यात व्यवसायाच्या प्रतिमेबद्दल सकारात्मक व जिव्हाळ्याची भावना निर्माण करता येते व त्याचाच आनंदीमयी होऊन उत्स्फूर्त होऊन काम करत असेल तर अशा कर्मचाऱ्यांना त्या व्यावसायिकाने त्यांच्या कार्याप्रती बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करायला पाहिजे. त्यांच्या अनुभवानुसार त्यांच्या कामाबद्दल त्यांना सेवा बढती द्यायला पाहिजे. जर अशी जर व्यवस्था त्या व्यावसायिकाने केली तर त्याचा 100% विकास होईल आणि कोणताही कर्मचारी हा त्या व्यवसायाबद्दल सकारात्मक विकास करेल. आणि जर कोणत्याही कर्मचाऱ्याने त्या व्यवसायाचा सकारात्मक विचार केला तर त्या व्यवसायाचा विकाससुद्धा होईल. त्यामुळे व्यवसायाने कर्मचारी वर्गाप्रतीच्या जबाबदाऱ्यांची जोपासना करून व्यवसायाकरिता पोषक वातावरण तयार करून घ्यावे. त्याचा लाभ हा व्यवसायाला दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवता येईल. आणि जर कोणत्याही व्यावसायिकाला किंवा कोणत्याही संस्थेला त्याची संस्था किंवा व्यवसाय दीर्घकाळापर्यंत टिकून ठेवायचा असेल तर त्या व्यवसाय संस्थेत किंवा कोणत्याही संस्थेत हे जे वातावरण आहे हे मात्र पोषक वातावरण तयार करणे हे त्या व्यावसायिक संस्थेचे त्या संस्था चालकांचे असतो आहे. आणि याची जबाबदारीसुद्धा त्या व्यावसायिक संस्थेने घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्याचा व्यवसाय किंवा संस्था ही दीर्घकाळापर्यंत टिकून ठेवता येईल. नंतर आहे सलोख्याचे संबंध. व्यवसायाने आपल्या कर्मचारी वर्गासोबत सकारात्मक आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायला पाहिजे. म्हणजे जो काही व्यवसाय चालक आहे, व्यवसाय संस्था आहे, या व्यवसाय संस्थेने कर्मचाऱ्यांप्रती कर्मचारी वर्गांबद्दल सकारात्मक आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करायला पाहिजे. आणि सलोख्याचे आणि सकारात्मक संबंध ठेवणे खूप आवश्यक आहे. त्याच्या मदतीने कर्मचारी व प्रशासन त्याच्याच विचारांची व उपाययोजना आखल्या जाऊ शकतात. कारण कोणत्याही व्यवसायामध्ये, कोणत्याही व्यावसायिक संस्थेमध्ये व्यवसाय किंवा तो संस्था चालक किंवा व्यवसाय चालक हा एकच त्या व्यवसायाचा कणा नसतो, तर संपूर्ण काम करणारे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, हे त्या व्यवसायाच्या यशाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. यांच्याशिवाय व्यवसायाला यश प्राप्तच करता येणार नाही. पण जोपर्यंत कर्मचारी आणि कामगार आनंदीमय होऊन त्यांना समाधानी करून काम करत नाही तोपर्यंत त्या व्यवसायाचा विकास होऊ शकत नाही. यासाठी त्या व्यावसायिक संस्थेने किंवा कोणत्याही संस्थेने त्या व्यवसाय संस्थेत सलोख्यांचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण करणे खूप आवश्यक आहे. जर कोणत्याही व्यावसायिक संस्थेने किंवा व्यावसायिक चालकाने कर्मचाऱ्यांबद्दल किंवा कामगारांबद्दल सलोख्याचे संबंध ठेवले तर कोणताही कर्मचारी किंवा कामगार हा त्यांच्या मनात जे काही विचार आहेत व्यवसायाप्रती सकारात्मक विचार, तर ते आपले विचार सांगून त्या व्यवसायाचा विकास करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आणि म्हणून कोणत्याही व्यावसायिक संस्थेने किंवा संस्था चालकाने सलोख्यांचे संबंध त्या परिसरात ठेवणे खूप आवश्यक आहे. तरच त्याचा व्यवसाय हा दीर्घकाळापर्यंत टिकून राहील आणि व्यवसायाला यश प्राप्त करता येईल. तर आपण या तासिकेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांप्रतीच्या जबाबदाऱ्या म्हणजे ज्या काही व्यावसायिक संस्था आहेत, शिक्षण संस्था आहेत, ज्या काही इतरत्र संस्था आहेत, तर त्यांना कर्मचाऱ्यांप्रतीच्या जबाबदाऱ्या घेणेसुद्धा आवश्यक असते. कारण कर्मचाऱ्यांशिवाय किंवा कामगाराशिवाय त्याचा व्यवसाय उभारताच येणार नाही किंवा तो व्यवसाय दीर्घकाळापर्यंत टिकवूनच ठेवता येईल